जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यांच्या माघारीचं कारण वैयक्तिक असल्याचं सांगितलं जात असलं तरी या निर्णयामुळे आघाडीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे। माघारीनंतर महाविकास आघाडीकडून आता शिवसेनेचे गणेश लोखंडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय। दरम्यान गणेश लोखंडे यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण निवडणूक लढवत असल्याचं स्पष्ट केलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेनेचे सर्व मुख्य नेत्यांनी मला पूर्वीच फॉर्म भरून ठेवण्यासाठी सांगितलेलं होतं व माझा बी फॉर्ममध्ये माझं नाव पण टाकण्यात आलेलं होतं आणि पक्षाने मला आता जर आदेश दिला तर मी नक्की लढणार आणि जितणार पण। आता त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली, पण मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, उद्धव साहेबाचा। मी साहेबाचा आदेश आला आणि नेत्यांचा आदेश आला तर मी 100% लढणार। व आता त्यांचं काय वैयक्तिक काय कारण आहे काय माहिती, आता ते मला सांगता येणार नाही त्यांचं, पण त्यांनी घेतलं, त्यांची वैयक्तिक काही अडचण असेल त्याच्यामुळे त्यांनी वापस घेतलं। व वरिष्ठांनी सांगितलेलं होतं, नेत्यांनी सांगितलेलं होतं का फॉर्म ठेवायचा। वरिष्ठांचा जर आदेश आला असता तर मी फॉर्म वापस घेतला असता, त्यांचा जर कंटिन्यू असतं तर। वरिष्ठांनी आता मला लढायचं सांगितलेलं आहे, मी लढणार। महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार तुम्हीच आहेत ना? हो, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला आदेश आलेला आहे तर मला लढायचं, म्हणजे असं काही होऊ शकतं म्हणून खबरदारी म्हणून दोन फॉर्म। तर पक्षाचा आदेश होता त्याच्यामुळं मी भरून ठेवला। पक्षाने सांगितलं होतं फॉर्म भरून ठेवायचं, मी भरून ठेवला। आता पक्षाने सांगितलं लढायचं, मी लढणार।